शिरोळ तालुक्यातील दत्त उद्योग समूहाचे क्षारपड मुक्त जमीन उपक्रम राज्याला दिशादर्शक ठरेल, तसेच देशवान बीज बँक उपक्रम महिलांनी सुरू केला आहे, तोही स्तुत्य आहे, असे उद्गार कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी काढले। आज मंगळवारी शिरोळ तालुका दौऱ्यावर आलेले आमदार रोहित पवार, बारामतीचे कृषीभूषण राजेंद्र पवार यांनी श्री दत्त सहकारी साखर कारखाना कार्यस्थळास भेट दिली। यावेळी उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कवटे गुलंद येथे पूर्णत्वास आलेल्या जमीन क्षारपड मुक्तीच्या कामाची प्रत्यक्षात जाऊन आमदार रोहित पवार, राजेंद्र पवार, गणपतराव पाटील यांनी पाहणी केली। तर अतिरिक्त पाण्याचा सच्छिद्र निचरा प्रणाली राबवल्यानंतर ऊस, हळदसह अन्य पिकाचे उत्पन्नात वाढ झाल्याची माहिती शेतकरी यांच्याकडून जाणून घेतली। यावेळी मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगणा, ऊस विकास अधिकारी AS पाटील यांनी एकूण 23 गावांमध्ये 10,000 एकरावरती 210 किलोमीटर मुख्य पाईपलाईनसह 4,500 एकरावर अंतर्गत पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्याचे सांगितले। सदर प्रकल्प 100% यशस्वी झाल्याची सविस्तर माहिती इंजिनियर सुदर्शन तकडे यांनी दिली। यावेळी बोलताना आमदार रोहित पवार यांनी हा प्रकल्प राज्याला दिशादर्शक ठरेल असे सांगितले। दरम्यान शेडशाळ इथल्या महिला मंडळाने एकत्र येऊन देशी बीज बँक उभारली आहेत, त्याची पाहणी करत आमदार पवार यांनी महिलांच्या कार्याचे कौतुक केले। तसेच आपण बीज बँक किंवा घरगुती उत्पादन उत्कृष्ट बनवले आहे, त्याला चांगले बाजारपेठ मिळवण्यासाठी लागणारी माहिती घेण्यासाठी बारामतीला या असे निमंत्रण महिलांना दिले। तर दत्त उद्योग समूहाची मिळालेली साथ याबद्दल कौतुक केले। यावेळी महिलांनी आमदार पवारसह मान्यवरांचे औक्षण करीत स्वागत केले। यावेळी रावसाहेब चौगले, संचालक भैयासाहेब पाटील, दरगू गावडे, दीपाली चंदुगडे, अशोक पाटील, मनोज केटगाळे, अविनाश कदम, बंडू पाटील, सुरेश कांबळे, राम तांबिरे, सुदर्शन तकडे, सुनील संगपाळ, किरण संगपाळ, शमा पठाण यांच्यासह दत्त कारखान्याचे अधिकारी, महिला बीज भांडारचे सदस्य उपस्थित होते। ते स्वतः एक मोठी संस्था चालवतात, कृषी क्षेत्रामध्ये त्यांचं खूप मोठं काम आहे। त्यांना कृषी भूषण पुरस्कार सुद्धा मिळाला होता, जो त्यांनी घेतला नाही, कारण का तो पुरस्कार कोण देणार होतं, तर त्यावेळेस एक विचित्र गव्हर्नर होते, त्यांचं नाव होतं काय, टोपीवाले, म्हणजे महात्मा फुलेंबद्दल, सावित्री आईंबद्दल, शिवाजी महाराजांबद्दल असं बरंच काही अतिशय खालच्या लेवलला जाऊन बोलले। पण पुरस्कार मिळाला असला तरी त्या व्यक्तीच्या हातातून घेणार नाही, त्या भूमिकेमुळे पुरस्कारांनी घेतलाच नाही। पण शेतीवर प्रेम असणारा माणूस आहे, त्यामुळे त्यांनी आता 2-3 तासामध्ये बरंच काय समजून घेतलं आहे आणि पुढच्या 15 मिनिटामध्ये मी थोडं समजून घेतो आणि मग त्यांच्या मार्गदर्शनामध्ये इथं जे सुंदर काम आपल्या क्षारयुक्त जमिनीला परत एकदा पुनर्जीवित करण्यासाठी कारखान्याच्या माध्यमातून जे केलं जाते ते समजून घेऊन इतर ठिकाणी आपल्याला करता येईल का, यासाठी आम्ही इथं सर्वजण आलेलो आहोत। त्यामुळे हे मार्गदर्शन अशाच अपडेटसाठी SP न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।